श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवर अगदी मनापासून मी स्वागत करते. सध्या पितृपक्षाचा पंधरवाडा हा सुरू आहे आणि या पंधरवाड्यामध्ये आपण आपल्या पूर्वजांची, आपल्या पितरांची सेवाही करत असतो आणि त्यांचा आशीर्वाद हा मिळवत असतो. आपल्या पूर्वजांना सद्गती लाभावी यासाठी आपण श्राद्धविधी करतो. त्याचप्रमाणे तर्पण किंवा पिंडदान यासारखे विधी करत असतो. यासोबतच आपल्याला काही गोष्टींचे सुद्धा दान या पितृपक्षामध्ये करायचे आहे. या गोष्टींचे जर दान आपण पितृपक्षात केले तर आपले पूर्वज हे आपल्यावर अतिशय प्रसन्न होतात. आणि त्याचबरोबर अशासुद्धा काही गोष्टी आहेत ज्यांचे दान आपल्याला या पितृपक्षामध्ये चुकूनही करायचे नाही आहेत. अशा काही वस्तू आहेत त्या जर आपण या पितृपक्षात दान केल्या तर आपले पितृ हे आपल्यावर नाराज होत असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला कोणत्या गोष्टी या पितृपक्षात दान करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी या पितृपक्षात दान करायच्या नाही आहेत याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. पितृपक्षाचा काळ हा पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि तसंच आपल्या पूर्वजांची, आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी आपल्या सर्वांना एक उत्तम अशी संधी असते. पितृपक्ष हा सहसा भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या सर्व पितृ अमावस्येला संपतो. पितृपक्षाच्या या दिवसांमध्ये पितरांना नैवेद्य आणि श्राद्धविधी असे आपण करत असतो. या पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज हे पृथ्वीवर येतात आणि आपल्या कुटुंबातील सर्व लोकांना शुभ आशीर्वाद हे देतात आणि धार्मिक मान्यतेनुसार पितरांच्या आशीर्वादानेच आपले कुटुंब हे सुखी आणि समृद्ध राहते. पण जर पूर्वज अतृप्त जर राहिले, या पितृपक्षामध्ये जर आपण पूर्वजांची सेवा केली नाही तर आपल्याला आपल्या अनेक पिढ्यांना पितृदोषाचा त्रास हा सहन करावा लागत असतो. पितृपक्षाच्या या दिवसांमध्ये पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही वस्तूंचे दान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. पितृपक्षाच्या काळात कोणत्या वस्तूंचे दान करणं हे योग्य आहे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं दान म्हणजेच अन्नदान. पितृपक्षामध्ये जर आपण एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान हे केले तर आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपली पितृदोषापासून मुक्ती होत असते. अन्नदान हे तर सर्वश्रेष्ठ दान आहेच. त्यामुळे या पितृपक्षामध्ये कोणत्याही एका गरजू व्यक्तीला आपल्याला अन्नदान हे करायचे आहे. तसंच पुढची वस्तू आहे ती म्हणजेच काळे तीळ. पितृपक्षातील पूजेच्या वेळी काळ्या तिळांचा विशेष वापर हा केला जातो. पितृपक्षाच्या काळात काळे तीळ एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला दान केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि अनेक प्रकारच्या दोषांपासून आपली मुक्ती होते. असे केल्याने शनिदेवाची कृपाही आपल्यावर कायम राहत असते. असं सुद्धा म्हटलं जातं की आपण पितृपक्षात जर काळे तीळ दान केले तर ते आपल्या थेट पूर्वजांना जाऊन प्राप्त होत असते आणि आपण जर या पितृपक्षात काळे तीळ दान केले तर आपले पूर्वज हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या वारसांना सुखसमृद्धी आणि संपन्नतेचा असा आशीर्वाद देतात. आपल्या कुटुंबात धनधान्याची कमतरता राहणार नाही असे पुण्य प्राप्त आपल्याला या काळ्या तिळाचे दान केल्याने होत असते. या पितृपक्षामध्ये पिंडदानाला सुद्धा अतिशय महत्त्व असं आहे आणि त्याचबरोबर पितृपक्षामध्ये भूमिदान करणे हे सुद्धा सर्वश्रेष्ठ दान असं मानलं गेलं आहे. भूमिदान केल्यामुळे आपल्या अनावधानाने केलेल्या पापांपासून आपली मुक्तताही होत असते. पितृपक्षात जर आपण भूमिदान केलं तर आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. आपल्या कुटुंबातील नकारात्मकताही नष्ट होते. सकारात्मकता आपल्या कुटुंबात वाढू लागते. मान सन्मान आपला वाढत असतो. पूर्वजांचे विशेष असे शुभ आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात. आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजेच वस्त्रदान. या पितृपक्षामध्ये जर आपण नवीन वस्त्र खरेदी करून ते जर गरजू लोकांना दिले तर आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून असा आशीर्वाद देतात. या पितृपक्षामध्ये गूळ आणि मीठ यांचे दान करणं हे सुद्धा सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे. ज्यांच्या कुटुंबामध्ये वारंवार वाद होत असतील, आर्थिक अडचणी या निर्माण होत असतील, अशा कुटुंबातील लोकांनी जर गूळ आणि मीठ या वस्तूंचे आपल्या पूर्वजांच्या नावाने दान केले तर त्यांच्या या ज्या काही अडचणी असतात त्या दूर होत असतात आणि आपल्या पूर्वजांचे शुभ आशीर्वाद हे आपल्याला मिळतात आणि पुण्य प्राप्त होत असते असं सांगितलं जातं. पण एक लक्षात ठेवा, या वस्तूंचे दान आपल्याला गरजू व्यक्तींनाच करायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सर्वांना माहिती आहे की या पितृपक्षात अतिशय कडक असं ऊन पडत असतं आणि या उन्हापासून गरजू आणि गरीब लोकांची सुरक्षा व्हावी यासाठी आपण त्यांना छत्रीसुद्धा दान करू शकतो. त्याचप्रमाणे एखादा रुमाल असेल तो सुद्धा त्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी आपण त्यांना दान करू शकतो. त्याचप्रमाणे आपण या पितृपक्षामध्ये जव आणि तांदूळ यांचेसुद्धा दान गरजू लोकांना करायचे आहे.
त्याचप्रमाणे या पितृपक्षात गोदानाला सुद्धा म्हणजेच गायीच्या दान करण्याला सुद्धा अत्यंत महत्त्व दिलं गेलं आहे। ज्यांना कोणाला गाय दान करणं शक्य असेल तर त्यांनी ती एखाद्या ब्राह्मणाला नक्कीच दान करावी। तर याप्रमाणे आज आपण बघितलं की या पितृपक्षामध्ये कोणत्या गोष्टींचे दान हे आपल्याला करायचे आहे। आणि आता आपण बघूया की आपल्याला कोणत्या गोष्टींचे दान हे चुकूनही या पितृपक्षात करायचे नाही आहे। चला तर मग अशा कोणत्या 5 वस्तू आहेत त्यांचे आपल्याला या पितृपक्षात दान करायचे नाही आहे ते आता आपण बघूया। या पितृपक्षामध्ये आपल्याला तेलाचे दान हे करायचे नाही आहे। पितृपक्षामध्ये तेल दान केल्याने आपले पूर्वज हे आपल्यावर नाराज होत असतात आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे मोहरीच्या तेलाचे दान हे आपल्याला चुकूनही या पितृपक्षामध्ये करायचे नाही आहे। तसंच बरेच लोक काय करतात की आपल्या घरातले ते जे काही जुने आणि फाटलेले कपडे असतात ते या पितृपक्षामध्ये गरीब लोकांना दान करतात। तर तसंसुद्धा करू नका। गरीब लोकांना जर तुम्हाला या पितृपक्षात दान द्यायचं आहे तर तुम्ही नवीन वस्त्र घेऊन तेच गरजू लोकांना दान करा। असं म्हणतात की जुने कपडे जर आपण दान केले तर आपल्याला पितृदोषाचा प्रभाव हा आपल्यावर पडत असतो आणि त्यामुळे आपली प्रगतीही खुंटू शकते। त्यामुळे जुने कपडे हे दान करू नका। त्याचप्रमाणे आपल्याला या पितृपक्षामध्ये शिळे अन्न हे कोणालाही दान करायचे नाही आहे। जर आपल्याला दान करायचे असेलच कोणाला तर आपल्याला ताजे अन्न हे दान करायचे आहे। जर आपण शिळे अन्न दान केले तर आपले पूर्वज हे आपल्यावर नाराज होतात। तसंच आपल्याला पितृपक्षाच्या काळामध्ये कोणालाही काळ्या रंगाचे कपडे हे दान करायचे नाही आहे। पितृपक्षामध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा इतर दुसऱ्या कुठल्या रंगाचे कपडे आपल्याला दान करायचे आहे, पण काळ्या रंगाचे कपडे आपल्याला चुकूनही दान करायचे नाही आहे। त्याबरोबरच या पितृपक्षामध्ये लोखंडी भांड्यांचे सुद्धा दान करू नका। पितृपक्षामध्ये अनेक जण भांडी दान करतात, पण भांडी दान करताना आपल्याला लोखंडी भांडी कधीही दान करायची नाही आहेत। लोखंडाचे भांडे जर आपण दान केले तर आपले पूर्वज हे आपल्यावर नाराज होऊ शकतात आणि आपले पितृ आपल्यावर नाराज जर झाले तर आपल्याला पितृदोष हा लागू शकतो। त्यामुळे लोखंडी भांड्यांचे दान या पितृपक्षामध्ये करू नका। तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे की आपल्याला कोणत्या वस्तूंचे दान हे या पितृपक्षामध्ये करायचे आहे जेणेकरून आपले पितृ हे आपल्यावर खुश होतील, प्रसन्न होतील। आणि अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यांचे दान आपल्याला या पितृपक्षामध्ये करायचे नाही आहे जेणेकरून आपले पितृ हे आपल्यावर नाराज होऊ शकतात, याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे। या पितृपक्षात जर तुम्ही काही वस्तूंचे दान करत असाल तर या गोष्टी लक्षात घेऊनच तुम्ही गरजू व्यक्तींना दान करा। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। आणि हो, चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मी दिलेली ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।